सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून नवीन धोरण जाहीर, जाणून घ्या सविस्तरपणे। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज, या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्यावर जाऊन आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून नवीन धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे आणि या धोरणाद्वारे त्यांनी पदोन्नतीसाठी काही नवीन नियम जाहीर केलेले आहेत। तर त्याचीच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका। तर बघूया की सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून कोणते नवीन धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे। तर सरकारी कर्मचाऱ्यांना प्रमोशन करिता यापुढे डिजिटल कोर्स करावा लागणार आहे। या संदर्भात देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात निर्देश जाहीर केलेले आहेत। प्राप्त माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे प्रमोशन किंवा पदोन्नती करिता आयगॉट कर्मयोगी या पोर्टलवर डिजिटल माध्यमातून कोर्स पूर्ण करावे लागणार आहेत। हा कोर्स सर्व कर्मचाऱ्यांना अनिवार्य केलेला आहे, ज्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मूल्यांकनावर परिणाम दर्शविणार आहे। यामध्ये दिनांक 1 ऑगस्ट पर्यंत अभ्यासक्रम अपलोड केले जाणार असून दिनांक 15 नोव्हेंबर पर्यंत या संदर्भात मूल्यांकन प्रक्रिया केली जाणार आहे, अशी बाब नमूद करण्यात आलेली आहे। केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी प्रतिवर्षी 6 अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेले आहेत। यामध्ये 9 वर्ष, 16 वर्ष, त्याचबरोबर 16 वर्षांपेक्षा अधिक व 25 वर्षापर्यंतच्या आणि 25 वर्ष पेक्षा अधिक अशा वर्गवारीनुसार कर्मचाऱ्यांचे अभ्यासक्रम ठरवले जाणार आहेत। कर्मचाऱ्यांना नमूद केलेल्या अभ्यासक्रमाच्या 50% अभ्यासक्रम पूर्ण करावे लागणार आहेत। यापूर्वी सदर अभ्यासक्रम सुरू होते, परंतु अनिवार्यता नव्हती। परंतु माहे जुलै 2025 पासून सदर अभ्यासक्रम प्रमोशन करिता त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या मूल्यांकनाकरिता ग्राह्य धरले जाणार आहेत। कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन, प्रमोशन इत्यादी बाबीकरिता सदर अभ्यासक्रम ग्राह्य धरून पुढील कार्यवाही केली जाईल। सदर कोर्स पूर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन केले जाणार नसल्याची ही बाब यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे। तर एकंदरीत आयगॉट कर्मयोगी या ॲप्लिकेशनद्वारे कर्मचाऱ्यांना त्यांच्या एकंदरीत श्रेणीनुसार नवीन धोरण जे सरकारने जाहीर केलेले आहे त्यामध्ये हे कोर्सेस कंप्लीट करूनच त्यांना प्रमोशन किंवा पदोन्नती दिली जाणार आहे आणि त्याच्यामुळेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून जे नवीन धोरण जाहीर करण्यात आलेले आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो। अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। या व्हिडिओला जाता जाता आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं आणि सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो। सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।